नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी बनवणार आहे गव्हाची खीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। येथे मी 1 वाटी जोड गहू घेतलेला आहे। हा गहू स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायचा। धुतल्यानंतर चाळणीमध्ये हे सर्व गहू घालायचा। सर्व पाणी काढून घ्यायचा। एक कॉटन टॉवेल घ्यायचा किंवा कॉटनचा कपडा घ्यायचा, तो अंथरून मग हा गहू वाळवायचा। एक अर्धा तास वाळवून घ्यायचा। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गहू घालायचा। मग थोडासा बंद चालू करत असा फिरवून घ्यायचा। 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचा, बारीक करायचा नाही। गव्हावरील त्याच्यावरील भाग जाण्यासाठी 2-3 वेळा थोडा फिरवून घ्यायचा। हा मिक्सरमध्ये घातलेला गहू आता वरचा भुस्सा निघालेला आहे, तेव्हा ताटामध्ये घालायचा। परत पाकडून घ्यायचा। सुपामध्ये घेऊन पण तुम्ही पाकडू शकता। आता या गव्हामध्ये पाणी घालायचा। मग स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायचा। एक कुकर घ्यायचा, त्या कुकरमध्ये हा गहू घालायचा। गरम पाणी करून त्यामध्ये 4 वाटी पाणी घालायचा। 1 वाटी गहू आहे, त्यामध्ये 4 वाटी पाणी घालायचा। मग 10 ते 12 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचा। एका पातेल्यात मी येथे अर्धा लिटर दूध घेतलेला आहे। खिरीचे गहू आता चांगला शिजलेला आहे। एक पॅन मी घेतला आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचा। पाव वाटी बदामाचे काप मी करून घेतला आहे, तो घालायचा व असा हा परतून घ्यायचा। 2 मिनिटं परतून घ्यायचा। आता हे बदामाचे काप मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे। आता नंतर यामध्ये काजू पण असेच बारीक काप करून घेतला आहे, तो पण तुपामध्ये असाच परतून घ्यायचा। तो पण मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे। आता 1 चमचा तूप घालायचा। परत खोबऱ्याचा किस अर्धी वाटी येथे मी घेतला आहे, तो पण असाच चांगला परतून घ्यायचा। परतून घेतलेल्या या खोबऱ्याच्या किसामध्ये आता शिजलेला गहू घालायचा व असा व्यवस्थित चांगला परतून घ्यायचा। अर्धा लिटर दूध आता यामध्ये घालायचा। हे दूध न तापवलेला आहे, म्हणजे कच्चा दूध आहे। चांगला मिक्स करून घ्यायचा, असा चांगला परतून घ्यायचा। हा खीर दुधामध्ये आता चांगला शिजवून घ्यायचा। हा बघा अशा प्रकारे। आता या खिरीमध्ये 2 चमचा काजूचे काप घालायचा, 2 चमचा बदामाचे काप घालायचा, 1 चमचा जायफळ घातला आहे, 1 चमचा वेलायची पावडर घालायचा। चांगला असा मिक्स करून घ्यायचा। हा बघा अशा प्रकारे। या खिरीतील 1 बाउल खीर मी काढून घेतला आहे गुळाचा खीर करण्यासाठी। आता हा उरलेल्या खिरामध्ये अर्धी वाटी साखर घालायचा, असा चांगला मिक्स करून घ्यायचा। 5 मिनिटं वाफवून घ्यायचा। बाउलमध्ये काढून घेतलेल्या या खिरीमध्ये आता अर्धी वाटी गूळ घालायचा। गूळ हा पांढरा घ्यायचा, असा चांगला चमच्याने मिक्स करून घ्यायचा। 5 मिनिटं झाकून ठेवायचा। 5 मिनिटांनी परत चांगला असा मिक्स करून घ्यायचा। गुळाचा खीर आता येथे तयार झालेला आहे। एकदम टेस्टी असा हा खीर तयार। आता यामध्ये 1 चमचा काजू काप घालायचा, 1 चमचा बदामाचे काप घालायचा। साखरेच्या खिरीला 5 मिनिटं झालेले आहेत। आता हा खीर
एका बाउलमध्ये काढून घ्यायचा। यामध्ये 1 चमचा काजूचे काप घालायचा, 1 चमचा बदामाचे काप घालायचा। येथे गुळाचा व साखरेचा खीर तयार आहे, एकदम टेस्टी। ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। परत भेटूया। नमस्कार।